यानंतर या कार्यक्रमाचे संयोजक तथा मुख्य आयोजक आदरणीय इंजिनियर सुरेश फड यांना विनंती करतो की त्यांनी स्वागतपर भाषण करावं, प्रास्ताविक व्यक्त करावं. आदरणीय इंजिनियर सुरेश फड. नमस्कार. जय ओबीसी. जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. सर्व महापुरुषांना वंदन करून आपल्या आमंत्रणानुसार आलेले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी यांचं मी शब्दस्मरणानं स्वागत करतो. तसेच प्रकाश अण्णा शेंडगे, प्राध्यापक टिप्पी मुंडे सर, लक्ष्मणजी हाके, संदेश भाऊ चव्हाण, किसनजी चव्हाण व इतर सर्व मान्यवर, समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय, बंधू आणि भगिनींनो, मी या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष होण्याची मला संधी मिळाली व आपण ती दिली त्याच्याबद्दल, आणि साहेबांनी मला संधी दिली आणि माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी साहेबांचे व आपले आभार मानतो. मी सरकारी नोकरी करून राजकारणात मला काही भाषण वगैरे जमत नाही, पण मी नवीन ट्रॅक आहे माझ्यासाठी हा. तर सर्व ओबीसींना एवढ्या एकत्र बघून मला खूप खुशी होते आहे व त्यावरून मला एक कविता म्हणावीशी वाटते. बिरबिरत्या पाखरानो संधी आता मिळाली, घरट्यात परतून येण्याची वेळ झाली. बंधूंनो, अभी नहीं तो कभी नहीं. आपण पाहताय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर रात्रंदिवस फिरून आपल्या हक्कासाठी व न्यायासाठी आपल्यासाठी झगडत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की जा घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला उद्याची शासनकर्ती जमात बनायची आहे. आता ती वेळ आली आहे बंधूंनो. ओबीसी समाजासाठी लढणारा एक ढाण्या वाघ म्हणजे श्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब रात्रंदिवस ओबीसी समाजासाठी फिरत आहेत. आम्ही सर्व ओबीसी लोकांनी त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. ते येतो म्हणले होते, परंतु त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत. तरी पण बंधूंना आपण निराश नव्हता. नामदार भुजबळ साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण काम करायला हरकत नाही. साहेब, आमचे वंजारी समाजाचे दैवत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब ज्यांनी आम्हाला आमची ओळख करून दिली व आम्हाला ओबीसीमधून NT समावेश केला. पण काही राजकीय मंडळींनी आमचं नंतर NTचं बायफर्गेशन करण्याचं पाप केलं. संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या आशीर्वादाने मुंडे साहेबांनी सर्व तळागाळातील एका जातीसाठी काम न करता तळागाळातील सर्व जातीसाठी काम केले. त्याच्यामुळं ते लोकनेते झाले. जर मुंडे साहेब असते तर भुजबळ साहेब आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब एकटे पडले नसते. मुंडे साहेबांनी आमच्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये आमचे असलेले श्रद्धास्थान भगवानगड आणि गैनीनाथगड याचा सत्तेत असताना जीर्णोद्धार केला आणि तिथं सर्व समुदाय दर्शनासाठी जातात. तिथे दरवर्षी आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब श्रद्धेनं दर्शनाला दोन्ही गडावर जातात. हे आम्ही आमचं भाग्य समजतो. साहेब, आमचा परभणी जिल्हा खूप मागासलेला आहे. आमच्या जिल्ह्यावर तुम्ही लक्ष द्या. जसं तुमचं अकोलाची सुधारणा केली तुमची नगरपालिका. आमची नगरपालिका नाही साहेब, ही आमची ग्रामपंचायत आहे. इथं रस्ते कुठे तर नाल्या कुठे दिसत नाही साहेब. मी या परभणी नगरपालिकेत 2 वर्ष नोकरी केली. इथले पुढारी इथं शासनाकडून प्रत्येक महापालिकेला निधी येत असतो. इथं शासनाकडून जे फंडिंग येतं आहे शासन 90% पैसे देत असतो आणि 10% नगरपालिकेनं कॉन्ट्रिब्युशन भरायचं असतं.
पण इथली महापालिका 90% खर्च करून 10% भरत नाही. त्याच्यामुळं तिथल्या ह्याला कॉन्ट्रीब्युशन 10% न भरल्यामुळे पुढच्या वर्षी त्या हेडला निधीच येत नाही. अशा प्रकारे या महापालिकेची गटचंती झालेली आहे. साहेब, तुम्ही परभणी जिल्ह्यात लक्ष घालून आमच्यावर जरा कृपा करावी. सर, इथं खूप प्रश्न प्रलंबित आहे. सर, इथं तरुण बेरोजगारासाठी कुठली संधी नाही. इथला MIDCचा प्रश्न इतके दिवस खितपत पडलेला आहे, पण इथं कोणताही पुढारी लक्ष देत नाही. फक्त त्यांना त्यांचं पडलेलं आहे. आणि इथले तरुण आमचे, मी इंजिनियर आहे, तरुण सुशिक्षित बेरोजगार अभियंते या 500 आहेत जिल्ह्यात. कुणालाही कोणता पुढारी काम देत नाही. ते रजिस्ट्रेशन कॉप्या घेऊन फिरतात आणि त्यांना कुठलंही काम मिळत नाही. कारण त्यांना काम मिळत नाही कारण त्यांच्यापाशी त्या पुढाऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. ही सगळं गोष्टी लक्षात घेता सर तुम्ही आमच्यासाठी आलात. आम्हाला तुमचं सगळ्यांना मार्गदर्शन ऐकायचं आहे. मी तो आपला जास्त वेळ न घेता प्रमुख पाहुण्यांचे व साहेबांचे पुन्हा एकदा शब्द सुनावणे स्वागत करतो. माझ्या या कार्यक्रमासाठी माझ्या सर्व वंचित आघाडी OBCच्या सर्व माझ्या मित्रांनी बंधूंनी माझ्या या कार्यक्रमाला होण्यासाठी खूप मदत केली. त्यांचं मी मनापासून आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो.